प्रसंग पहिला. पैठणच्या पवित्र भूमीत राहणारे संत एकनाथ महाराज हे शांतता, क्षमाशीलता आणि करुणेचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्या जीवनात अनेक असे प्रसंग घडले ज्यांनी समाजाला एक नवा विचार दिला. जेव्हा त्यांच्या पुत्राने वडिलांना 1000 ब्राह्मणांच्या बरोबरीने स्वीकारले. संत एकनाथ महाराज हे सोप्या मराठी भाषेत भागवत धर्माचा प्रसार करत असत. जे तत्कालीन पुराणमतवादी लोकांना पटत नव्हते, त्यांनी एकनाथांचे पुत्र हरिपंडित यांचे कान भरायला सुरुवात केली. पुराणमतवादी म्हणाले, हरिपंडिता, तुझे वडील विद्वान असूनही धर्मग्रंथांचे पाठ संस्कृतऐवजी प्राकृत मराठी भाषेत करतात. एवढेच नाही तर ते कोणाच्याही घरी कोणत्याही जातीच्या माणसाच्या हातचे जेवण जेवतात. हे धर्माच्या विरोधात आहे. हरिपंडितांना हे पटले आणि त्यांनी वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एकनाथांनी त्यांना समजावले की अरे बाळा, परमेश्वराची भाषा कोणतीही असो, भक्ती महत्त्वाची असते. पण हरिपंडिताचे समाधान झाले नाही. हरिपंडित म्हणाला, बाबा, आपल्या दोघांची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. जर आपण एकमताने राहू शकत नाही तर मी हे घर सोडून जात आहे. असे म्हणून हरिपंडित वाराणसीला, काशीला निघून गेले. पुत्राच्या विरहाने एकनाथांची पत्नी गिरिजाबाई अत्यंत दुःखी झाल्या. त्यांनी एकनाथांकडे हरीला परत आणण्याची विनवणी केली. एकनाथ महाराज हरिपंडितांना आणण्यासाठी काशीला गेले. हरिपंडितांनी परत येण्यासाठी एक कडक अट घातली. हरिपंडित म्हणाले, मी एकाच अटीवर पैठणला परत येईल, जर तुम्ही प्राकृत भाषेत पुराण सांगणे आणि कोणाच्याही घरी जेवणे बंद कराल. सर्व धार्मिक विधी फक्त संस्कृतमध्येच झाले पाहिजेत. एकनाथांनी आपल्या पत्नीच्या सुखासाठी ही अट मान्य केली. पैठणला परत आल्यानंतर एकनाथांनी फक्त संस्कृतमध्ये पाठ सुरू केले. हरिपंडितांना वाटले की आपण जिंकलो, पण प्राकृत भाषा बंद झाल्यामुळे कीर्तनाला येणाऱ्या सर्वसामान्य श्रोत्यांची संख्या मात्र झपाट्याने कमी होऊ लागली. गरीब वृद्धेची इच्छा आणि चमत्कार. या दरम्यान एका गरीब वृद्धेने एकनाथ महाराजांच्या चरणावर डोके ठेवले. वृद्धा म्हणाली, महाराज, माझी 1000 ब्राह्मणांना भोजन घालण्याची खूप इच्छा आहे, पण मी अत्यंत गरीब आहे. हे माझ्यासाठी अशक्य आहे. पण जर तुमच्यासारख्या महात्म्याने माझ्या घरी येऊन भोजन स्वीकारले तर मला 1000 ब्राह्मणांना जेवू घातल्याचे पुण्य मिळेल. माझा हा आदर तुम्ही स्वीकार करावा. एकनाथांनी तिचा हा भाव पाहून तात्काळ होकार दिला. दुसऱ्या दिवशी एकनाथ महाराज आणि हरिपंडित त्या वृद्धेच्या घरी भोजनासाठी गेले. हरिपंडितांनी स्वतःच्या देखरेखीखाली अगदी सोवळे ओवळे पाळून स्वयंपाक करून घेतला होता. दोघांचे भोजन शांततेत पार पडले. भोजनानंतर हरिपंडितांनी एकनाथांची उष्टी पत्रावळ उचलली. जशी त्यांनी ती पत्रावळ उचलली, तिथे दुसरी पत्रावळ प्रगट झाली. ती उचलली तर तिसरी. असे करत करत हरिपंडितांना तिथे एकामागून एक 1000 पत्रावळी दिसू लागल्या. हरिपंडितांचे डोळे उघडले. त्यांना समजले की त्यांचे वडील हे सामान्य मनुष्य नसून साक्षात 1000 विद्वान ब्राह्मणांच्या समतुल्य आहेत. त्यांनी एकनाथांच्या पाया पडत अश्रूंनी क्षमा मागितली आणि सांगितले की बाबा, आजपासून मी तुमच्या कोणत्याही कार्यात अडथळा आणणार नाही. प्रसंग दुसरा. उपकार आणि क्षमा. 108 वेळेचे स्नान. संत एकनाथांची क्षमाशीलता पाहणारा हा प्रसंग भल्या भल्यांना नतमस्तक करतो. एकदा एकनाथ महाराज गोदावरी नदीवर स्नान करून आपल्या निवासस्थानाकडे परतत होते. वाटेत एका झाडावर एक दुष्ट वृत्तीचा माणूस बसला होता. एकनाथांना जाताना पाहून त्याने त्यांच्यावर मुद्दामहून कुळकुळीत गुळणी केली, थुंकला. एकनाथांनी कोणताही राग न दाखवता शांतपणे त्या माणसाकडे पाहिले आणि एकही शब्द न बोलता ते पुन्हा आंघोळीसाठी नदीवर गेले. असा हा प्रकार एकदा दोनदा नाही तर सलग 108 वेळा घडला. तो माणूस आपली निष्ठा दाखवत राहिला आणि एकनाथ महाराज आपले धैर्य आणि क्षमा दाखवत राहिले. अखेर 108व्या वेळी त्या दुष्ट माणसाचे हृदय परिवर्तन झाले. तो झाडावरून खाली उतरला आणि एकनाथांच्या पाया पडत रडू लागला. दुष्ट व्यक्ती म्हणाला, महाराज, माझ्यासारख्या पापी माणसाला नरकातही जागा मिळणार नाही. मी तुम्हाला एवढा त्रास दिला तरी तुम्ही शांत राहिलात. मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. एकनाथांनी त्याला प्रेमाने उठवले आणि हसत मुखाने म्हणाले, अरे बाबा, तू काळजी करू नकोस. उलट तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत.
तुझ्यामुळेच आज मला गोदावरी मातेच्या कुशीत 108 वेळा पवित्र स्नान करण्याचे सौभाग्य लाभले. तुझे मी किती आभार मानू. संतांची ही अथांग करुणा पाहून तो माणूस स्वतःच्या कृत्यावर अत्यंत लज्जित झाला आणि त्याचे जीवन कायमचे बदलून गेले. प्रसंग तिसरा, देवाची गुलामी करा. 8 दिवसांचा पाहुणा. एकदा एक अस्वस्थ माणूस एकनाथ महाराजांकडे आला. तो आपल्या संसारिक कटकटींमुळे खूप त्रस्त होता. तो माणूस म्हणाला, नाथ, तुमचे जीवन किती शांत आणि मधुर आहे. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. आम्हाला तर संसारात क्षणभराची शांती लाभत नाही. कृपया मला मार्ग दाखवा. एकनाथांनी त्याच्याकडे पाहिले आणि अत्यंत गंभीर स्वरात विचारले, ते सगळं ठीक आहे, पण तुला एक गोष्ट माहीत आहे का? तू केवळ 8 दिवसांचा पाहुणा आहेस. 9व्या दिवशी तुझा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकताच त्या माणसाचे धाबे दणाणले. तो अत्यंत उदास आणि भयभीत होऊन घरी गेला. मृत्यू समोर दिसू लागल्यामुळे त्याचे वागणे पूर्णपणे बदलले. त्याने आपल्या पत्नीची क्षमा मागितली की आजपर्यंत मी तुला उगीचच त्रास दिला, मला माफ कर. त्याने आपल्या मुलांवर कधीही हात उचलला नाही, उलट त्यांची माफी मागितली. ज्या ज्या लोकांशी त्याचे भांडण झाले होते त्या सर्वांच्या घरी जाऊन त्याने हात जोडून क्षमा मागितली. त्याचे मन पूर्णपणे शांत आणि शुद्ध झाले होते. असे करत करत 8 दिवस संपले. 9व्या दिवशी तो अत्यंत कातर अवस्थेत एकनाथांच्या चरणी येऊन बसला. माणूस म्हणाला, नाथ, माझ्या शेवटच्या श्वासासाठी आता किती वेळ शिल्लक आहे? एकनाथ महाराज हसून म्हणाले, अरे, ती वेळ फक्त परमेश्वरच ठरवतो. पण मला हे आधी सांग की हे 8 दिवस तू कसे घालवले? भोगविलास आणि आनंदात घालवलेस की कसे? तो माणूस म्हणाला, काय सांगू नाथ, मला या 8 दिवसात मृत्यूशिवाय काहीच दिसत नव्हते. माझ्या हातून घडलेली सर्व दुष्कर्मे मला आठवत होती आणि मी फक्त पश्चाताप करत होतो. कोणावर रागवायला किंवा लोभ करायला माझ्याकडे वेळच नव्हता. एकनाथ महाराजांनी त्याला समजावत अंतिम उपदेश केला. मित्रा, ज्या मृत्यूचा ध्यास घेऊन तू हे 8 दिवस घालवले, आम्ही साधू तोच मृत्यू डोळ्यासमोर ठेवून रोजचा व्यवहार करतो. हा देह क्षणभंगूर आहे. आज ना उद्या याची माती होणार आहे. म्हणूनच या नश्वर देहाची गुलामी करण्यापेक्षा परमेश्वराची गुलामी करावी, यातच माणसाचे खरे कल्याण आहे. संतांचे हे विचार ऐकून त्या माणसाला जीवन जगण्याचा खरा अर्थ समजला. संतांच्या या कथा आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली किंवा समोरची व्यक्ती कितीही वाईट असली तरी क्षमा, भक्ती आणि शुद्ध विचारांच्या जोरावर आपण आपल्या मानवी जन्माचे सार्थक करू शकतो.